मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. मित्रांनो, आज आपण आर्यांची सांस्कृतिक आक्रमण, मनुस्मृतीवर नवा प्रकाश या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. म. देशमुख यांच्या मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथाच्या 3ऱ्या प्रकरणातून आपण आर्य संस्कृतीच्या प्रभावाखाली भारतीय बहुजन संस्कृतीवर कसा आघात झाला याचा अभ्यास करणार आहोत. आर्य ब्राह्मणांचा सप्त सिंधू प्रदेश, भगवान गौतम बुद्धांचा काळ, मौर्य वंशाचा प्रभाव आणि त्यानंतर वैदिक वाङ्मयाच्या विस्ताराने बहुजन लोक वाङ्मयाला कसा तडा गेला हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकतो आणि तो सुद्धा या पुस्तकाच्या आधारावर शब्दांशब्द आपण येथे वाचन केलेलं आहे. या चर्चेत आपण मोहम्मद देशमुख यांचे क्रांतिकारी विचार, वैदिक संस्कृतीच्या विस्ताराचे परिणाम, लोककथा आणि काव्यांचा ब्राह्मणीकरणाद्वारे झालेला विपर्यास तसेच संस्कृतीवर झालेले आघात उलगडून पाहणार आहोत. तर मित्रांनो, नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या संस्कृतीच्या ऐतिहासिक प्रवासाचा हा महत्त्वाचा भाग जाणून घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे सर्व विचार लेखकाचे असून लेखकाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि लेखकाचा परिचय व्हिडिओत दिलेला आहे. ज्यांना सुद्धा या विचारांवर काही आक्षेप असेल ते लेखकांशी संपर्क करू शकता. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. आर्यभटांचे सांस्कृतिक आक्रमण अशा शीर्षकाचे हे प्रकरण आहे. सप्तसिंधू प्रदेशात प्रवेश केल्यानंतर आर्य ब्राह्मण सामदाम दंडभेद नीतीनुसार आपली सत्ता स्थिर करण्याच्या व नवे नवे भूभाग ताब्यात घेण्याच्या उद्योगात लागले. गंगा यमुनेच्या खोऱ्यापासून ते दंडकारण्यापर्यंत त्यांची व्याप्ती वाढली. भगवान गौतम बुद्धांच्या उदयानंतर मौर्य कालखंडापर्यंत त्यांना फार मोठा विरोध सहन करावा लागला. परंतु या कालखंडातही ते स्वस्थ बसले नाहीत. कोणत्याही समूहाला बळाने जिंकून पराभूत केले तरी जोपर्यंत मानसिकदृष्ट्या त्याला पराभूत करीत नाही तोपर्यंत तो खरा विजय नसतो हे आर्य ब्राह्मण जाणून होते. त्यासाठी जिंकलेल्या लोकांच्या रूढी, परंपरा, श्रद्धा, आस्था, धार्मिक कल्पना, दैवते व एकंदर संस्कृतीवरच आघात करणे आवश्यक होते. तेच त्यांनी बौद्ध मौर्य कालखंडातील प्राप्त प्रतिकूल परिस्थितीत अतिशय सुप्तपणे, गुप्तपणे वेद, यज्ञसंस्था, ब्राह्मणे, वेदांगे, उपनिषदे, स्मृतिपुराणे आणि आदिक वैदिक वाङ्मय कालबद्ध रीतीने निर्माण केले. काही प्रचलित व लोकप्रिय स्थानिक लोककथा, काव्य ग्रंथाचे आपल्या सोयीनुसार विकृतीकरण केले. इतरांचे प्रभावी विचार जर प्रत्यक्ष घाव घालून खोडून काढता येत नसतील तर तो आपलाच आहे असे म्हणून त्याला पचवून टाकायचे आणि त्याला आपल्या चौकटीमध्ये बसून पराभूत करायचे. हे नेहमीचे तंत्र वैदिक ब्राह्मणांनी वापरले. भारत प्रवेश काळात आर्यभटांना लेखनकला अवगत नव्हती, म्हणूनच ते वेद पाठ करीत असत. कारण ते लिखित नव्हते, परंतु शतकानुशतके पाठांतर व त्यातील व्यक्तिगत होणाऱ्या शब्दांच्या उच्चारांचे फरक, त्यामुळे त्यातून निर्माण होणारा मूळ शब्दातील बदल यामुळे वेद काही प्रमाणात समजण्यास कठीण व विस्कळीत झाले. आर्यभटांच्या आगमनापूर्वीपासून भारतीय समाजात प्रचलित असलेल्या लोकप्रिय प्राकृत साहित्याचे ब्राह्मणीकरण करणे सुरू केले. त्या वाङ्मयाची आपल्या भाषेत आपल्या सोयीनुसार ब्राह्मणी वर्चस्व वाढविणारी रचना केली. ती लबाडी तात्काळ उघड होऊ नये म्हणून त्यांनी आपली संस्कृत भाषा ही देवभाषा घोषित करून ब्राह्मणांशिवाय इतरांना ती शिकण्यास, बोलण्यास मनाई केली. प्राकृत भाषात असलेले पैशाची भाषेतील कथा, सरितसागर, गुणाढ्याच्या बृहत्कथा या प्राकृत साहित्याचे विकृतीकरण करण्यात आले असे लेखक म्हणतात. बहुजन लोकवाङ्मयाचे संस्कृतमध्ये ब्राह्मणीकरण करण्यात आले. ब्राह्मणी महात्म्य वाढविणारे मजकूर घुसविण्यात आले. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, पाप, पुण्य, मोक्ष, यज्ञ व त्याचे लाभ, अवतार इत्यादी भोंगळ कल्पना गोबेल्स पद्धतीने सातत्याने व चिकाटीने मारा
करण्यात आला. त्या माध्यमातून सिंधूसह इतर मूळ भारतीय संस्कृतीचे वेगळे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला. मौर्य वंशातील शेवटचा सम्राट बृहद्रथ याचा पुष्यमित्र शुंग याने कपटाने खून करून शुंग या ब्राह्मणी वंशाची राजसत्ता स्थापन केली. सृष्टीचा निर्माता प्रजापती ब्रह्म याच्या मुखातून ब्राह्मणांची उत्पत्ती झाल्याचे व ते सर्वश्रेष्ठ आहेत असे आग्रही प्रतिपादन करणे सुरू केले. त्यासाठी त्यांनी देवाधीन जगत सर्व मंत्राधीनच दैवतम ते मंत्र ब्राह्मणधीना ब्राह्मणो मम दैवतम म्हणजेच सर्व जग देवांच्या अधीन, देव मंत्रांच्या स्वाधीन, मंत्र ब्राह्मणांच्या स्वाधीन, म्हणून जे ब्राह्मण आहेत ते माझे दैवत आहेत असा अर्थ इथे नमूद केलेला आहे. पृथ्वीव्या यानी तीर्थानी तानी सर्वांनी सागरे, सागरे सर्व तीर्थानी पदे विप्रस्थ दक्षिणे. याचा अर्थ पृथ्वीवरील सर्व तीर्थाचे श्रेय सागरास असते आणि ब्राह्मणांच्या उजव्या पायात सर्व सागराचे पुण्य सामावलेले असते. अशा प्रकारे ब्राह्मणांनी स्वतःस भूदेव म्हणून प्रस्थापित करणे सुरू केले व जिन माणसावर एवढे बिंबले की अजूनही लोक ब्राह्मणांचे पायाचे तीर्थ घेताना आपल्याला दिसतात. पुढचा मुद्दा आहे वेद. वेद हे लिखित नव्हते. प्रारंभी फक्त ऋग्वेद हा एकच वेद होता. भोळ्या भारतीयांचा विश्वास बसावा म्हणून वेद हे आकाशातून स्वर्गातून अवतरले आहेत म्हणून ते अपौरुषेय आहेत. वेदांपासून सारे जग निर्माण झाले. तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना प्रथम ते दिसले. वेद ही दैवी वाणी असल्याने ते मनुष्य निर्मित नाहीत. त्यामुळे वेदमंत्रातील शब्दांचा अनुक्रम जसा आहे तसा, उच्चार जसा आहे तसाच वेद मंत्र म्हटला पाहिजे अशी ब्राह्मण पंडितांची थापेबाजी आजही चालू आहे. त्याचप्रमाणे प्रमुख वेद ऋग्वेद असून तो जगातील आद्य ग्रंथ असल्याचाही त्यांचा दावा आहे. पण हा दावा करताना वेद जर आकारहीन निव्वळ शब्दरूप होते तर तप करणाऱ्या ऋषींना कसे दिसले? ज्यावेळी ऋषींना वेद दिसले त्यावेळी ते ऋषी कुठल्या भूभागावर तप करीत होते? वेद जर दैवी वाणी होती तर ती पृथ्वीवरील सर्व भूभागावर का पसरली नाही? मनुष्यांच्या कल्याणासाठी अवतरलेली वेदवाणी पृथ्वी तलावरील निरनिराळ्या खंडातील लोकसमूहापासून का अलिप्त राहिली? हजारो बोली भाषा व लिप्या का अस्तित्वात आल्या? याबाबत कोणताही वैदिक पंडित खुलासा करताना दिसत नाही. यावरून वेदांबाबतची आर्य ब्राह्मणांची समजूत खोटी, चुकीची व मूर्खपणाची होती हे स्पष्ट होते. वास्तविक पाहता ऋग्वेद हा एकच वेद असून त्याची ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशी विभागणी केली. अथर्ववेद हा अनार्यांचा होय असे सर्वच विद्वानांचे मत आहे. अथर्ववेद हा अनार्यांचा, त्याचप्रमाणे सामवेद हा ऋग्वेदाची गायली जाणारी संहिताच असल्याने प्रमुख तीनच वेदांना त्रैविद्या म्हणून परंपरेप्रमाणे मान्यता आहे. या 4 वेदांच्याही अनेक शाखा आहेत. ऋग्वेदाच्या 8, यजुर्वेदाच्या 86, सामवेदाच्या 1000, अथर्ववेदाच्या 9 याप्रमाणे अनेक शाखात वेदांचे विभाजन झाले आहे. ब्राह्मण पंडितांनी वेदांमध्ये सोयीनुसार बरीच घुसवाघुसवी केलेली आहे. वरील 4ही वेदांपैकी फक्त ऋग्वेदात संपूर्ण स्वतंत्र वैदिक वाङ्मय आहे असे अनेक विद्वानांनी प्रतिपादित केले आहे. आता पुढचा मुद्दा आहे ऋग्वेद. ब्राह्मण पंडितांच्या मतानुसार ऋग्वेद हा जगातील अपौरुषेय असलेला आद्य ग्रंथ होय, पण तो लिखित नव्हता. ऋग्वेद संहितेत एकूण 10 मंडले आहेत. त्यात एकूण 1028 सूक्ते असून त्यातील सर्व ऋचांची म्हणजेच मंत्रांची संख्या 10,552 आहे. या 1028 सूक्तांपैकी 206 सूक्ते तत्कालीन प्रमुख देवता इंद्रावर, 116 सूक्ते अग्नीवर, 114 सूक्ते सोम या उत्साह आणि नशा आणणाऱ्या
मध्यावर आहेत. याशिवाय सूर्य, मरुत, उषा, वरुण, अश्विनी कुमार, रुद्र, बृहस्पती, अश्व, रती, पुषा, ऋभव इत्यादी देवांवर अनेक सूक्ते आहेत. वैदिक सूक्ते रचणाऱ्या सर्व ऋषींनी मानवी जीवनाशी संबंधित अशा नैसर्गिक घटनांना विविध देवता व त्यांची कृत्ये असे मानून त्यांना केलेली स्तुती, प्रार्थना व याचना हेच बहुतेक सूक्तांचे विषय आहेत. ऋग्वेदात संततीची मागणी 137 वेळा, अन्नाची 237 वेळा, संरक्षणाची 450 वेळा तर धर्माची 790 वेळा आलेली आहे. या सर्व मागण्या त्यांचे ऐहिक जीवन सुखी होण्यासाठी होत्या असे काहींचे संशोधन आहे, पण ते अलीकडच्या वेदांवरचे आहे. मूळ ऋग्वेदात फारच थोडे मंत्र असून ते संस्कृतमध्ये नव्हते. तसेच वेदांमध्ये हिंदू धर्माचा उल्लेखही नाही असे लेखक नमूद करतात. वरील संशोधनावरून हे स्पष्ट होते की सप्तसिंधू प्रदेशात प्रवेश करतेवेळी आर्यभटांचे जीवन भटके होते. त्याचप्रमाणे संततीच्या मागणीच्या रुच्यांचे आधिक्य पाहता अनुवांशिकपणामुळे म्हणा व अन्य कारणाने असो, पण त्यांच्यातील प्रजनन दौर्बल्य अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. तोच प्रकार आजतागायत चालू दिसतो. ऋग्वेदाची भाषा ही संस्कृत भाषा नसून ती काहीशी अनाकलनीय पाणिनीपूर्व वैदिक भाषा आहे असे वेद अभ्यासकांचे मत आहे. तसेच ऋग्वेद लिखित नसून काळाचे उल्लेख नसल्याने सूक्तांचा रचना काळ ठरविता येत नाही. त्यामुळे ऋचांची भेसळ ही शक्य झाली. त्याचप्रमाणे अनेक वर्षातील पाठांतरातील उच्चारांच्या घोळामुळे ऋचांचा नेमका अर्थ सांगता येत नाही असे अनेक संस्कृत पंडितांचे म्हणणे आहे. भारत वर्षातही याच पद्धतीने शतकानुशतकापासून विदर्भ मध्य प्रदेशातील महादेवाची गाणी, शिमग्याची कवित्व, पोळ्याची खट्याळणी मट्याळणी, शाहिरांची कवने, लोककथा, लोकगीते, साप विंचू उतरवण्याचे मंत्र पाठांतर पद्धतीनेच टिकून आहेत. लिपी असूनही शिक्षण नसल्याने हे बहुजन लोकवाङ्मय लिपिबद्ध झाले नाही. त्यातील बरेच मंत्र वैदिक पंडितांनी चोरले असावे. आपली चौर्य कर्म झाकण्यासाठी वेद ही दैववाणी असल्याची कडी ठोकून दिली. अनेक शतकानंतर व्यासाने प्रचलित असलेल्या ऋचांचे संकलन केले व ऋग्वेद तयार झाला असे म्हणतात. वेदव्यास ही ब्राह्मण ऋषी पाराशर आणि कोळी ढेवर समाजाची कुमारी कन्या सत्यवती म्हणजेच मत्स्यगंधा यांच्या अनैतिक संबंधातून सत्यवती गर्भवती होऊन व्यासांचा जन्म झाला होता. व्यास हा ब्राह्मण पुरुष बीजातून उत्पन्न झाल्याने त्यांना ब्राह्मण समाजात मान्यता मिळाली असावी. अशा संततीबाबत मनुस्मृतीतील अध्याय 10 मधील ऋचा 67 मध्ये निर्णय देण्यात आला आहे. ती ऋचा अशी जातो नार्या मनार्या यामार्या दार्यो भवेदु गुणे जातो प्यनार्थ दायी मनार्य येती निश्चया. म्हणजेच शूद्र स्त्रीला ब्राह्मणापासून झालेला पुत्र जर स्मृतीप्रोक्त पाक्य ज्ञानी गुणांच्या अनुष्ठानाने युक्त असेल तर तो प्रशस्त होय, व जो शूद्रापासून ब्राह्मणीला पुत्र झालेला असतो तो अप्रशस्त होय असे दिले आहे. या नियमानुसार व्यासांना ब्राह्मण समाजाने आपलेसे करून घेतले. त्यामुळे व्यादांनी वेद संहिता तयार करताना ब्राह्मणी धर्मास अनुकूल पोषक अशा ऋचांचा ऋग्वेदात समावेश केला असावा. ऋग्वेदाने निर्माण केलेली वैदिक परंपरा म्हणजे ब्राह्मण्यवादी परंपरा. ह्या परंपरेविरुद्ध गौतम बुद्ध, चार्वाक, महावीर, बसवेश्वर, तुकाराम महाराज, नानक, कबीर, महात्मा फुले, पेरियार, डॉक्टर आंबेडकर, के.सी. ठाकरे, राजर्षी शाहू महाराज, भास्करराव जाधव, काशीराम, प्राध्यापक मामा देशमुख, डॉक्टर आह साळुंके, पुरुषोत्तम खेडेकर व इतर पुरोगामी अशी अवैदिक परंपरा आहे. वैदिक परंपरा ही वेद प्रामाण्य मानणारी तर अवैदिक परंपरा वेद प्रामाण्य
नाकारणारी आहे. परंतु बहुजनांवर शेकडो वर्षापासून धर्माने लादलेली शिक्षण बंदी व त्यातून आलेले अडाणीपण व त्यामुळे बोकाळलेल्या अंधश्रद्धेमुळे वैदिक परंपरा अवैदिक परंपरेवर मात करताना दिसून येते. शिक्षण बंदीमुळे बहुजन विचार करण्याची क्षमताच हरून बसले होते. अनेक शतकानंतर ही बाब महात्मा फुलेंच्या लक्षात आली आणि त्यांनी बहुजनांना अज्ञानाच्या गाढ निद्रेतून जागविण्यासाठी भोपाळी गायली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. यालाही आता 150 वर्षे झाली. बहुजन साक्षर झाला परंतु सुशिक्षित झाला म्हणणे धाडसाचे ठरेल. देव देवस्की पोथ्या पुराणे भागवत पारायणे सुरूच आहेत. ज्या सावित्रीमाईंच्या पुण्याईने स्त्रिया शिकल्या, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, वैज्ञानिक, पायलट, राजकारणी, समाजकारणी झाल्या, त्याही सत्यनारायण घालीतच आहेत. नंग्या भनंग वेडपटांना ब्रह्मांडदायक म्हणून पूजतच आहेत. अंधश्रद्धा तसूभरही कमी झालेली दिसून येत नाही. आणि ह्या साऱ्या अधोगतीला कारण ऋग्वेद आणि त्यांची वैदिक परंपरा व ती जिव्हाळपाड जपणारे सनातनी ब्राह्मण अशा प्रकारचे विचार लेखकांनी या प्रकरणात मांडलेले आहेत. ते जशीच्या तसे आम्ही व्हिडिओत मांडलेले आहे. तर मित्रांनो, आज आपण आर्यांचे सांस्कृतिक आक्रमण आणि मनुस्मृतीवर नवा प्रकाश या विषयाचा सखोल अभ्यास केला. मोम देशमुख यांनी मांडलेले विचार, वैदिक वाङ्मयाच्या विस्ताराचे बहुजन संस्कृतीवर झालेले परिणाम आणि आर्य ब्राह्मणांच्या सांस्कृतिक आक्रमणाचा इतिहास आपण उलगडला. या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपली संस्कृती फक्त इतिहास नसून ती आपल्याला वर्तमानात समजून घेण्याचा दृष्टिकोन देते. बहुजनांच्या लोककथा, काव्ये आणि त्यांच्या संघर्षांनी आपल्या संस्कृतीत किती मोठे योगदान दिले आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला आपले मूळ आणि वारसा समजणार नाही. जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की आपण शेअर करा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.